4 दिवस कोकणातले. मी आणि माझे मित्र 4 दिवस कोकण एक्सप्लोर करणार होतो. पण आमच्या समोर प्रश्न पडला, सुरुवात कुठून करायची. आणि माझ्या तोंडातून पहिला शब्द निघाला आपल्या राजांचा रायगड. आणि आम्ही पुण्यावरून निघालो ताम्हिणी घाटाच्या दिशेने. ताम्हिणी घाटाची सुंदरता आम्हाला इथे थांबायला मजबूर करत होती. ताम्हिणी घाटातून उतरलो आणि कोकणाचे नजारे बघता बघता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. आणि आम्ही ठरवलं रोपवेनी न जाता पायऱ्यांनीच वरती चढायचं. आणि काही काळ चालल्याने नेहमीप्रमाणे हालत खराब, पण रायगडची सुंदरता आम्हाला मिनिटाला रिफ्रेश करत होती. आम्ही वरती पोहोचलो. वरती पोहोचल्यावर एक वेगळाच आनंद होता. वरतून खाली पाहताना सर्व काही छोटेसे दिसत होते. वरती पोहोचल्यावर सर्वात अगोदर गेलो महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घ्यायला. आणि नगारखाना पाहून झाल्यावर गेलो बाजारपेठ व टकमकटोक पाहायला. त्यानंतर जगदीश्वर महादेव मंदिर पाहून महाराजांची समाधी पाहिली. रायगडची सुंदर आठवण घेऊन खाली उतरलो आणि कोकणाच्या दिशेने रवाना झालो.